सरकार बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार देतं, पण त्याची अंमलबजावणी होत असताना त्या आहाराचा दर्जा पाहिल्यानंतर एक संतापजनक प्रश्न उभा राहतो की या कोट्यवधी रुपयांच्या पोषण आहारात मुलांचं पोषण होत आहे की कंत्राटदारांचं पोषण होत आहे। अशा डाळी आणि कडधान्य दिली जातात ज्या कुकरच्या 6-6 शिट्ट्यांनी सुद्धा शिजत नाहीयेत। मला सांगा, जे धान्य कुकरमध्ये शिजत नाही ते कोळ्या लेकरांच्या पोटात कसं पचणार? ज्या लेकरांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळणं संघर्षाचं आहे, त्यांच्या तोंडचा घास जर कोणी पैशासाठी 4 पैशासाठी हिरावून घेणार असेल, त्यांच्या हक्कावर डल्ला मारणार असेल, तर अशा खाऊरावांना जाब विचारणं चूक आहे। त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई करणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली होती हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। निकृष्ट आहार पुरवणारे कोण होते, त्याची गुणवत्ता तपासणारे कोण होते? लेकरांच्या ताटात अशा प्रकारचं निकृष्ट अन्न देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होणार आहे की नाही?